20 तारीखला जंतर मंतरवरती ज्यावेळी मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चावेळी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जचा निषेध म्हणून आज वसईमध्ये वसई वेस्टमध्ये आपण आहोत आणि एक त्यांच्या मोर्चाला समर्थन किंवा त्याच्या निषेधात म्हणून एक मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये काही पक्ष सामील आहेत आणि आपण पाहतोय, आपण बघू शकतो की मोर्चाला सुरुवात झालेली आहे। नायगाव वेस्ट परिसरामधून YMCA ग्राउंड जवळ म्हणून या मोर्चाला सुरुवात झाली। आपण पाहू शकतो काय परिस्थिती आहे सर। भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार चले जाओ, पेपर लीक करणाऱ्या मोदी सरकार मुर्दाबाद, हत्या आंदोलन भाजप सरकार मुर्दाबाद, दादा भुसे राजीनामा। नहीं चलेगी। भारत माता की, भारत माता की बनाकर आए जिससे ट्रैफिक की समस्या नहीं हो। और इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद। त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। 2029
नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी विशाल 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 दिल्लीमध्ये निहत्त तरुणांवर व भाजपच्या सरकारने लाठीचार्ज केला. अनेक तरुणांची डोकी फोडली. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण जखमी झाले आणि त्याच्या विरोधात या भाजपच्या सरकारच्या विरोधात आज वसईमधली सामान्य जनता आणि भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष एकवटलेला आहे. मुळात या मोर्चाची जेव्हा आम्ही आखणी केली त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की सामान्य जनता सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सामील होईल. आणि आज या पावसामध्ये सुद्धा तरुण विद्यार्थी आणि आमच्या आई वडील सुद्धा या मोर्चामध्ये सामील होईल. त्या बालिक तरुणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि देशाची लोकशाही जिवंत राखण्यासाठी या ठिकाणी आम्ही विविध सेवेचे काम करतोय. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी या ठिकाणी आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी या ठिकाणी आहेत. शिवसेनेचे, बहुजन विकास आघाडीचे, समाजवादी पार्टीचे, आम आदमी पार्टीचे, काँग्रेसचे, या मनसे, महाराष्ट्र निर्माण शिवसेनेचे आणि बाकीचे सर्व सामाजिक संस्था आणि ग्रुपचे सुद्धा तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की आपण आम्ही कधी कधी विचार करतो की स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये माझा भगतसिंग कसा लढला असेल. तर त्यावेळी आम्ही असलो असतो तर आम्ही सुद्धा छातीवर गोळ्या झेलण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रज आणि ब्रिटिशांच्या विरोधात तयार झालो असतो. मात्र आज आम्हाला असं वाटतं की ते दिवस पुन्हा आलेले आहेत. त्या गोळ्यांच्या विरोधात लढलो. आज या खेळांनी त्याच पद्धतीने वागणूक आहे म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा लढण्यासाठी ते दिवस या ठिकाणी पुन्हा आलेले आहेत. तुम्हाला एकच सांगेल, प्रथमताने मला सांगितलं 2 मिनिटात उठायचं आहे. हे भाजपचं सरकार पूर्णपणे निर्गुणावर गेलेलं आहे. ज्यांना असं वाटते की 22 दिवस झाले आम्ही अजूनपर्यंत गेलो नाही, आता कोणत्या तोंडाने जायचं. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा या भाजपच्या सरकारने ठिकाणी काढला शेतकऱ्यांच्या विरोधात तेव्हा दिल्लीमध्ये आंदोलन झालं. 11 महिने आंदोलन झाल्यानंतर शेवटी नरेंद्र मोदीला झुकावं लागलं आणि ते कायदे मागे घ्यावे लागले. त्याच पद्धतीने तरुणी या ठिकाणी उपटलेला आहे. आज आपण वेस्टमध्ये आहोत आणि इथे एका ज्या पद्धतीने 20 तारीखला ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या लाठी हल्ला करण्यात येणार म्हणून इथे एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये सामील होण्यासाठी आपल्यासोबत आहे नायगाव पेरू विभागाबरोबर शहर प्रमुख म्हणजे चव्हाण सर. काय सांगितलं आजचा हा जो मोर्चा आहे, सोनम सर आणि अभिषेक गित्ते यांनी जो हा आज संपूर्ण भारत देश हलवून सोडलेला आहे आणि मी सांगू इच्छितो की संपूर्ण देशामध्ये जेवढे आपल्याला शिक्षणात त्यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि
आणि संपूर्ण देशाला एकदम देशोधडीला लावलेला आहे या सरकारने. त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना त्या सरकारला त्यांचा पाय उभा करण्यासाठी आज ही वसईतील पूर्व संपूर्ण जनता आज रस्त्यावर दूर करलेले आहे. संपूर्ण भारत देशामध्ये आज आपल्याला माहिती आहे की मुंबई असू दे, ठाणे असू दे, दिल्ली असू दे, संपूर्ण भारत देश आज खरोखरच पेटलेला आहे. या सरकारचे अक्षरशः कपडे फाडलेले आहेत आणि खरोखरच या सरकारला बिलकुल त्यांच्या जागा भरण्याचा अधिकार नाही. त्यांनी सगळ्यांनी सगळ्या मंत्र्यांनी आणि सरकारने इस्तिफा देऊन आम्हाला या आपल्या देशाला त्यातून मुक्त करायला पाहिजे. आमचं जे संविधान आहे आणि त्या संविधानाच्या हिशोबाने हे संपूर्ण राष्ट्र राज्य चाललं पाहिजे. आणि आता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता फक्त आता सुरुवात झालेली आहे. संपूर्ण दिल्ली जशी पेटलेली आहे त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र देश एकाशिवाय राहणार नाही याची अधिकाऱ्यांनी आणि या सरकारने मंत्र्यांनी त्यांना खरोखरच ही जनता आपल्याला करणार नाही. ही मुलं शाळकरी मुलं आज त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे की कुठची परीक्षा नाही. संपूर्ण पेपर हे कुठलाच केस आहे. त्यांचं काय यांचा अंकुश काय मोदीजी जेव्हा आले तेव्हा काय सांगितलं की आम्ही संपूर्ण चांगलं एकदम सुसज्ज आणि सगळ्यांना वर्तणूकला सगळ्यांना सक्षम बनवणार या जनरल इम्युनिटीला. पण काय नाही, आज सगळ्याचा प्रकाश कारभार केलेला आहे. आणि हे सरकार आता मला वाटत नाही की जास्त दिवस हे आपल्या सरकारमुळे आम्हाला बघायला मिळेल. आता लवकरच पक्षाचे आणि नेतृत्व करणारे दिल्लीला गेलेले आणि संपूर्ण फक्त उद्धव साहेब नाही, महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते संपूर्ण दिल्लीत गेलेले आणि या दिल्लीला त्या नंतर जनता वरती त्यांनी खरोखरच मला वाटतं महाराष्ट्राचा उभा झेंडा फडकवला आहे. मोदी जय सर्व पक्षाचे नेते आघाडी सर्वपक्षीय कार्यकारी या भूमिका मांडताना दिसत आहेत.